उपवासाचे खुसखुशीत साबुदाणा पळी पापड नाव जरी उपवासाचं असलं तरी अगदी दररोजच्या आहारात आपण याचा वापर अगदी हमखास करतो। अगदी सोप्या पद्धतीने कागदासारखे पातळ, काचेसारखे पारदर्शक आणि पांढरे शुभ्र पापड कसे बनवायचे ते आज आपण पाहूया। चला तर रेसिपीला सुरुवात करू। आज आपण शाबू बटाटा पापड बनवणार आहोत। त्यासाठी मी रात्रभर 2 ग्लास अशी शाबू भिजत घातली होती। 2 ग्लास शाबूसाठी 2 ग्लास यामध्ये पाणी घालून रात्रभर अशी ही भिजवून घेतली। अशी छान मोकळी सुटसुटीत अशी आपली शाबू भिजून तयार आहे। रात्रभर भिजल्यामुळे चांगली अशी शाबू भिजली। त्यासाठी अर्धा किलो बटाटे मी इथे घेतलेले आहेत। हे असे पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत। वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो शाबू आहे, तर त्यासाठी मी अर्धा किलो येथे बटाटे घेतलेले आहेत। ची साल काढून चांगले खिसून घ्यायचे। बटाट्याचे साली काढून आपण घेऊ। याच पद्धतीने सर्व बटाट्याच्या साली काढून पाण्यामध्येच बटाटे ठेवायचे। बटाट्याच्या पूर्ण अशा साली काढून घेतल्यानंतर आपण खिशीने ते खिसून घ्यायच्या। लांबच असा खिस पडला पाहिजे। एकदा असं खिसून वरूनच असं आपण खिसून घ्यायचं, त्यामुळे लांबडा असा खिस आपला बटाट्याचा पडतो। या पद्धतीने आपण बटाट्याचा खिस असा लांबट पाडून घ्यायचा। आता सर्व बटाटे असेच खिसून आपण घेऊ। पाण्यामध्ये खिसल्यामुळे असा पांढरा शुभ्र आपला बटाट्याचा खिस झालेला आहे। असा लांबट असा छान असा झालेला आहे। खिसून जर बाजूला ठेवला तर तो लालसर होतो, म्हणून आपण पाण्यातच त्याला खिसायचा आहे। असं छान असा लांबट असा खिस आपला तयार आहे। शाबू बटाट्याच्या पापडामध्ये घालण्यासाठी 5 ते 6 ओल्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत। ते आपण आता ठेचून घेऊ। गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये घालू आता आपण पाणी। आठ ग्लास यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। 2 ग्लास शाबूसाठी 8 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आपल्याला जर कमी वाटलं तर आपण साईडलाही 2 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं। लागले तर त्यामध्ये आपल्याला ते नवीन घालायचं आहे। आता तर यामध्ये मी 8 ग्लास पाणी ठेवलं। पाण्याला छान अशी उकळी येऊ देऊ। पाण्याला खळखळून उकळी आलेले आहे। यामध्ये घालू मीठ। मीठ आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये घालायचं आहे। 3 चमचे मीठ यामध्ये घातलं। आता यामध्ये घालू शाबू। शाबू घातल्यानंतर सतत असं ढवळत राहायचं। 5 मिनिटानंतर अशी दाटसर शाबू होते। 3 चमचे मीठ घातले कारण की यामध्ये अजून बटाटा आपल्याला घालायचा आहे। फुगून वरती शाबू आली की आपण यामध्ये घालायचा आहे बटाट्याचा खीस। बटाटा घातल्यानंतर असं मिश्रण ढवळून घ्यायचं। गॅस मिडियमच ठेवलेला आहे। या पद्धतीने सतत ढवळत राहायचं। पांढरे शुभ्र असे आपले मिश्रण झालेले पाहू शकता आपण। थोडाही लालसरपणा याला आलेला नाही। बटाटे चांगले पाण्यामध्ये खिसल्यामुळे व स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुतल्यामुळे असे पांढरे खड आपले मिश्रण शाबू व बटाट्याचे पापड आपले पांढरे खड एकदम होतात। बटाटा शिजलाय का पाहू आपण। बटाटा आपला छान असा शिजलेला आहे। या पद्धतीने आपली सर्व शाबू व बटाटे असं शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करू। सगळ्यात शेवटी आपल्याला ठेचून घेतलेल्या मिरची घालायची आहे। आपण यात जिरे सुद्धा घातले चालते। जर आपण शिजत असताना जिरे घातले तर ते काळे पडतात पापड आपले, म्हणून आपण शेवटला एकदम शिजून तयार शाबू झाल्यानंतर गार झाल्यानंतर पापड बनवताना यामध्ये जिरे घालायचे। जिऱ्याचा कलर त्यामध्ये उतरत नाही व आपले पापड पांढरे शुभ्र होतात, काळे पडत नाहीत। आता आपली शाबू शिजले का बघण्यासाठी आपण प्लेटवरती जराशी शाबू अशी घालून बघू। एकदम छान आपली अशी शाबू शिजलेली आहे। जराही इकडे तिकडे सरकत नाही बघा। आपली अशी रेष ओढली की ती लगेच जुळून येत नाही। शाबू बटाटा पळी पापड तुम्हीही नक्की बनवून पहा। तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा। धन्यवाद।